कांदिवलीमध्ये भेसळयुक्त कुल्फीचा मोठा साठा जप्त करण्यात आला। चारकोपमधल्या केसी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनवर एफडीएने कारवाई केली। पामतेल आणि स्टार्चयुक्त फ्रोझन डेझर्टची रबडी कुल्फी म्हणून विक्री केली जात होती। लेबलिंग आणि घटकांच्या घोषणेमध्ये गंभीर विसंगती पाहायला मिळाली। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। जप्त खाद्यपदार्थांचे नमुने पुढच्या विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठवण्यात आले। संबंधितांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू झाली। अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय रायकर, लखन मुखीरवाड आणि सहाय्यक आयुक्त मेघना पवार यांनी ही कारवाई केली। अन्न व्यवसाय चालकांनी लेबलिंग, घटकांची माहिती आणि जाहिराती संदर्भातल्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं एफडीएनं आवाहन केलं। चारकोपमधल्या केसी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनवर एफडीएनं कारवाई केल्याचं पाहायला मिळतं। भेसळयुक्त कुल्फीचा मोठा साठा जप्त केला। पामतेल आणि स्टार्चयुक्त रबडी कुल्फीची इथे विक्री केली जात होती। लेबलिंग आणि घटकांच्या घोषणेमध्ये गंभीर विसंगती पाहायला मिळाली। एफडीएनं या ठिकाणी कारवाई केली। तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक ठिकाणी एफडीएची सध्या कारवाई पाहायला मिळते आणि या कारवाई संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, कांदिवलीमध्ये भेसळयुक्त कुल्फीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। कारवाईबद्दल एफडीएने काय माहिती दिली? नक्कीच चारकोप मधील केसी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन वर एफडीएची कारवाई जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पामतेल आणि स्टार्चयुक्त फ्रोझन डेझर्टची विक्री जी आहे, म्हणजे त्याला रबडी कुल्फी म्हणून आपण त्यांनी ऍक्च्युअली विक्री केल्याचं समोर आलंय। म्हणजे फ्रोझन डेझर्ट आणि पामतेल एकत्र करून जी वस्तू बनवली त्याचं त्यांनी रबडी कुल्फी असल्याचं सांगून ती विक्री करत होते। लेबलिंग आणि घटकांच्या घोषणेमध्ये गंभीर विसंगती आढळली आणि हे सगळ्यामध्ये आपण बघतोय की तुकाराम मुंढेंची जी कारवाई आहे ती सातत्याने सुरू आहे। जेव्हापासून ते एफडीएचे आयुक्त झाले तेव्हापासून त्यांच्या ज्या कारवाया आहेत त्या सातत्याने वाढलेल्या पाहायला मिळतात। मग पनीर असेल किंवा गुळ साखर असेल, याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर गुटखाबंदी असेल, या सगळ्यावरच जोरदार कारवाई सुरू आहे आणि त्याच्यामधनं कांदिवलीमध्ये अशी एक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर रबडी कुल्फी म्हटलं की आपण सध्या सगळ्यांना गरमीचे दिवस आहेत, सध्या सगळेच जण कुल्फी खाण्यावर भर असतो सगळ्यांचा आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने भेसळ आढळल्याने एक धक्कादायक जी घटना आहे ती समोर आल्याचं म्हणावं लागेल या सगळ्यामधनं। आता सध्या जर आपण बघतोय तर सध्या या सगळ्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे। नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे चौकशीतून आणखी काय समोर येतं याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।